बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर नगर परिषद पदग्रहण सोहळा। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगर परिषदेच्या नव्याने लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य पदग्रहण सोहळा दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी बुधवार संपन्न होणार आहे। या पदग्रहण सोहळ्यास नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार व विद्यमान आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। या कार्यक्रमात देगलूर शहराच्या विकासाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झालेल्या देगलूर नगर परिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ विजयमाला बालाजी टेकाळे यांचा अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडणार आहे। पदग्रहण करणारे नगरसेवक व नगरसेविका, यावेळी खालील नगरसेवक व नगरसेविकांचा पदग्रहण समारंभ होणार आहे। सौ शोभा दिगंबरराव कडलवार, श्री अनिल गंगाराम बोनलावार, श्री अंकुश सुरेशराव देसाई, श्री एकनाथ शेषेराव टेकाळे, सौ रोहिणी बालाजी मैलागिरे, सौ रत्नमला रमेशराव कौरवार, शेख अरशिया फातेमा, जबीन बेगम सय्यद निसार, सौ पल्लवी रुपेश द्याडे, श्री सुमंत रामचंद्रराव कांबळे प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। या पदग्रहण सोहळ्यास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। भास्करराव पाटील खतगावकर, सुभाषराव साबणे, अविनाशराव घाटे, मोहनराव हंबर्डे, राहुल देसाई देगावकर तसेच सौ योगेश्वरी मनोज तोटावार, सौ मीनाक्षी व्यंकटराव कांबळे, श्री नंदकिशोर लक्ष्मणराव शाखावार, सौ उज्ज्वला लक्ष्मीकांत पदमवार, श्रीमती कलावतीबाई मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे। देगलूरच्या विकासाचा नवा अध्याय। या पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून देगलूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या नगराध्यक्षा व नगरसेवकांकडून पारदर्शक प्रशासन, नागरिकाभिमुख निर्णय आणि विकासकामांचा संकल्प व्यक्त केला जाणार आहे। दिनांक 7 जानेवारी 2026 बुधवार। ही होती देगलूर नगर परिषदेच्या पदग्रहण सोहळ्याबाबतची सविस्तर बातमी। अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। धन्यवाद। सर्व नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीरपणे विनंती करण्यात येते की दिनांक 7 बुधवार रोजी देगलूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 नगरसेवक पदग्रहण सोहळा करत आहेत। या पदग्रहण सोहळ्याला लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील उटाळकर, माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब, माजी आमदार अविनाशी घाटे साहेब, तालुक्याचे शिक्षण नेते श्री व्यंकटराव गोजगावकर हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत। तर या पदग्रहण सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे ही आदराची नम्र विनंती। नमस्कार। देगलूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती की देगलूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ विजयमालाताई बालाजीराव टेकाळे व 15 नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळा आयोजित केला आहे। तरी आपण सर्व देगलूर नगरीतील नगरवासी व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी येत्या 7 तारखेला पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विनंती करतो। नमस्कार, मी साक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामधून एक मोठी घडामोड या ठिकाणी आम्ही आपल्याला देत आहोत। आपण पाहू शकता देगलूर नगर परिषदची निवडणूक झाल्यानंतर आता त्याच्या कार्यकाळाची या ठिकाणी तारीख जवळ आलेली आहे। 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पदग्रहण सोहळा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होणार आहे आणि त्याच्यासाठी मोठे मान्यवरसुद्धा देगलूर शहरामध्ये उपस्थित होणार आहेत। देगलूर नगर परिषद या ठिकाणी तर सर्व जनता देगलूर नगर परिषद या ठिकाणी पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असे या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते लक्ष्मीकांत पद्मवार सावकार यांनी आवाहन केलं आहे। कॅमेरामॅनसोबत मी साक पटेल NCN न्यूज टीव्ही।